काय रे, जगामध्ये काय तू एकटाच ड्रायव्हर आहे का? का काय झालं? किती वाट बघायला लावतो मला भेटायसाठी? अगं माझी राणी, आता भाडं घेऊन गेल्यानंतर मी येताना सुद्धा गाडी भरून घेऊन येतो. मग भाडं मिळेपर्यंत 2-4 दिवस होतात मागं पुढं. पण आता आलो ना तुला भेटायला. गप्प बस तू, सारखी कारण देत असतो. मला इथे करमत नाही, त्याचं काय? मला तरी कुठं करमतंय, पण फोन करतो ना मी तुला. जाऊ दे ते सगळं. लग्न कधी करणार आहेस माझ्यासोबत? हे बघा, हे असं भेटून भेटून चालणार नाही नुसतं. एक काम कर, माझ्या सासऱ्याला बोलून बघ आपल्याबद्दल, मग होईल लग्न. बाबाला ऐकतील का ते? का नाही ऐकणार? त्यांना सांग दणक्यात गाडी चालवतो, भरपूर पैसा कमवतो. एकदा जरी गाडी घेऊन गेला ना 7 ते 8 हजार रुपये घेऊन येतो. आणि एवढ्या पैसे त्यांना आपला सुखाने संसार होऊ शकतो. अरे बाबा, पण मुलीच्या घरचे तसा विचार करत नाहीत ना. आता आपलंच हे मी घरी सांगितलं ना तर त्यांना राग येईल. आणि त्यातल्या त्यात तू ड्रायव्हर, हे जर कळालं तर अजूनच अवघड. ड्रायव्हर आहे म्हणून काय झालं? लाज वाटते का? त्यांना सांग नवरा माझा ड्रायव्हर आहे, थाटात सांगायचं, घाबरायचं नाही. आपल्यासारखा विचार आपल्या घरचे नाही करत ना, म्हणून तर. आणि हे बघ, तू ड्रायव्हर आहेस याचा मला अभिमानच आहे. मला कधीच लाज नाही वाटणार. आणि माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. आयुष्यभरासाठी हवा आहेस तू मला. घरचे काय म्हणतील माहिती नाही, पण घरचे जरी नाही म्हटले ना तरी आपण पळून जाऊन लग्न करू. पण एकमेकाची साथ नाही सोडायची कधी. नाही, हे बघ, काही पण होऊ दे, पण पळून जाऊन लग्न नाही करायचं. हवं तर मी घरी बोलते, आपण बघू काय म्हणतात ते. पण तू माझी साथ नाही सोडायची. जीव जरी गेला ना तरी कधी साथ नाही सोडणार. नको काळजी करू. पण एकदा आपल्याबद्दल घरी बोलून बघ, मग देऊ दणका उडून. बोलते, बघू काय म्हणतात. याच्यासाठी करा बाहेर येते का तू? आणि तू भाडकाव, तुला घरात आहे बाई नाही का? आणि तू घरी चल, नानाला सांगून तुझं लग्नच लावून द्यायला लावतो. चल घरी चल. चल बाबा, बाबा. यार काय झालं? काऊन उडत आणली तिला? तिलाच विचारा ना काय झाले ते. काय ग पुरी, काय झालं? ती कशी सांगल? ती त्या ड्रायव्हर सुहास सोबत बोलत बसली होती, तिथून ओढत घेऊन आलोय तिला. तिला लाज वाटत नाही का बापाची इज्जत घालवताना? काय ग पुरी, खरंय काही? हो बाबा, खरे. माझं प्रेम आहे त्या मुलावर, म्हणून त्याला भेटायला गेली होती. आणि आता आपापल्या घरी सांगून टाकू याच्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अगं लाज कशी वाटत नाही तुला? ह्याच्यासाठी तुला लहानाची मोठी केली का? अगं तुला आई नव्हती, पण आईची कमी कधी जाणून दिली नाही मी. आणि तू त्याचा असा गैरफायदा घेतला. अहो बाबा, पण मी चुकीचं काहीच केलं नाहीये. तो मुलगा चांगला आहे, गाडी चालवून चांगले पैसे कमवतो. मला लग्न करायचंय त्याच्याशी. बघा बघा, तुम्ही एवढं तिला समजून सांगताय तरी तिला कळत नाहीये. मारून टाका, काय उपयोग अशा अवलादीचा जिला बापाची किंमत नाहीये. आणि ही माझी बहीणच असू शकत नाही. हा, मारून टाका ना. जे काही खरं खरं आहे ना ते सगळं सांगितले. आणि मी काही चुकीचं नाही केलंय बाबा. गावाला कळण्याआधी मला तुम्हाला सांगायचं होतं. तुमच्याच इज्जतीचा विचार करत होते मी. आणि आतापर्यंत कुठलंच वाईट कृत्य केलं नाहीये मी. अगं पोरी, पण ज्याची गाडी धडकून तो कधी मरल याचा नेम नाही. अशा मुलासोबत तुला कशाला लग्न करायचंय? आणि हा, बापाला किती राग आला ना लेकराचा, तरी बाप लेकराला मारत नसतो, हे लक्षात ठेव. बाबा, आयुष्यात मी कुठल्याच गोष्टीचा हट्ट केला नाही, पण एवढी माझी इच्छा पूर्ण करा. मला लग्न करायचंय त्याच्याशी. तुला त्या ड्रायव्हर सोबत लग्न करायचंय? हो, करायचंय. तुम्ही दोघं एकदा त्याला भेटा तरी. त्याच्या घरी जा, मुलगा कसा आहे ते बघा.
अहो बाबा कष्टाळू मुलगा आहे तो, स्वतःच्या जीवावर पैसा कमावतो. नाहीतर आजकालचे पोरं बापाच्या जीवावर उड्या मारतात. माझ्यासाठी एकदा विचार करा बाबा. बर, खरंच तुझ्या बापासारखा पोरीच्या मनाचा विचार करणारा बाप प्रत्येक पोरीला मिळो, म्हणजे आपल्यासारखं प्रत्येकाचं प्रेम प्रत्येकाला मिळेल. कोणाचीच प्रेम कहाणी अधुरी राहणार नाही. मामाला नव्हतं द्यायचं तुझ्यासोबत लग्न लावून, मग सांगायचं ना मला. बाबांनी विचारलं होतं आत्याला, आत्या तेव्हा नाही म्हणाल्या. आता कशाला तू बडबड करतो मला? अगं मग ठरवायचं होतं तेव्हा मामाने बोलायला पाहिजे होतं आईला, पण तुलाच त्या रवी सोबत लग्न करायचं होतं. हे बघ, मला कोणत्याच आत्याच्या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. म्हणजे तुला पण राग नको आणि त्या रवीला पण राग नको. मामाला म्हणावं ठरवलं तर राहू दे आता, पण मला तू आवडत होतीस म्हणून मी तुला बोलतोय. अरे मग हे आत्याला सांगायचं ना, माझ्याजवळ कशाला बोलतोय? आणि आता लग्न ठरले, आता बोलून काही उपयोग आहे का? माहिती मला बोलून काय उपयोग नाही, पण मी मम्मीला सांगणार आहे हक्क सोडपत्रावर त्या मामाला सही नको देऊ म्हणून. चालतंय, सांग मम्मीला सही करू नका म्हणा. अरे त्या आत्याच्या मुलाशी लग्न ठरलं म्हणून ही आत्या लांब जात असेल, काय अर्थ याला? चुकीच आहे ना. जाऊ दे, ज्याची त्याची मर्जी. आणि मी तरी काय बोलू? काय नको बोलू, कर त्या रवी सोबत लग्न. करणारच आहे. मी लग्नाला पण नाही येणार आणि मम्मीला पण नाही येऊन देणार. नको येऊन देऊ. एक आत्या नसली म्हणून काय माझं लग्न थांबणार नाहीये. वा, मामाने चांगले संस्कार केले तुझ्यावर. हा, तू नको माझे संस्कार बघू. जा इथून, आणि परत नाही आला ना तरी चालेल. तुला मामाच नाही असं समजलं तरी चालेल. जा. हा जातो. अगं पुरी, रानात कशाला आली? अरे एवढं ऊन आहे, आजारी बिजारी पडली मग? हा, तुम्ही बरे आजारी नाही पडतो. नका करू एवढी काळजी माझी, काही नाही होत मला. अगं बापाला लेकीचीच जास्त काळजी असती. माहितीये मला. अहो सुवास आला होता घरी म्हणून आले मी तुमच्याकडे. सुहास? आणि काय म्हणलं तो? म्हणत होता माझ्यासोबत लग्न नाही केलं तू, त्या आत्याच्या पोरासोबत लग्न करते. लग्न करते तर कर, पण मी माझ्या मम्मीला सांगतो मामाच्या हक्क सोडपत्रावर सहीच करायची नाही म्हणून. अजून बरंच काही काही बोलत होता. हे असंच असतंय बघ. अरे मामाने काय जीव द्यायचा का? या भाषाला पोरगी दिली तर त्या भाषाला राग येतोय. मी तुम्हाला आधीच बोलले होते हो, कोणत्याच आत्याच्या पोराशी लग्न करायला नको. पण तुमचंच चाललं होतं लग्न नात्यात होऊ दे, म्हणजे मग काळजी राहणार नाही. आता तुमचीच बहीण रुसून बसली. कसं आहे माहितीये का, या आजकालच्या पोरांना काय कळत नाही. मी एक काम करतो, ताईशीच बोलून घेतो काय असेल ते. चल तू माझ्या बरोबर. मी नाही येत त्या आत्याकडे. तो सुहास खूप काही बोललाय मला. अगं मी आहे ना तिथे, तू कशाला काळजी करते? चल तू, बघू आपण काय होतंय. चल चल. हे बघ आई, मामाच्या घरी आजपासून जायचं नाही. काय गरज नाही आपल्याला मामाची. नाही जात. त्याला काय झालं तर माझ्या पोराला पोरगी द्यायला? काय कमी माझ्या पोरात? तुला खरं सांगू का, मामाला आहे ना मला पोरगी द्यायचीच नव्हती, आणि आजपासून आहे ना मामाचा आणि माझा संबंध संपला. काय गरज नाही. काय सुहास, लय राग आला होय तुला? राग नाही येईल तर काय येईल? तुला काय झालं तर माझ्या पोराला पोरगी द्यायला? ताई तू पण असं बोलायला लागली वय? आता बहिणी बहिणीत जर असं करायला लागल्या तर मी काय करणार? मला 2 पोरी असत्या तर तुला एक दिली असती आणि तिला बी एक दिली असती, पण पोरगी आहे मला एकच, आणि ती तिला दिली म्हणून तू राग धरायचा का? अरे पण मलाही वाटतं ना की तू माझ्या पोराला पोरगी द्यावी म्हणून. हे बघ, तुला मी मागल्या बारीने विचारलं होतं तर तेव्हा तू काय म्हणली, माझ्या पोराचं लग्न आत्ता करायचं नाही. म्हणून मी तिला विचारलं आणि तिने बी तयारी दाखवली, म्हणून बा आपलं जमून ठेवलं मी लग्न.
यात माझं काय चुकलं? काही नाही चुकलं, जाऊ दे. तुम्ही बहिणींनी जर असं करायला लागलं तर अवघड आहे बाबा. अहो पोरापोरीवरून जर तुम्ही भांडत असतान तर भावाला एक दिवशी फाशीच घ्यावा लागेल. अहो आत्या, लग्न हा नशिबाचा भाग आहे, पण त्यामुळे जर असं भावाने मुलगी नाही दिली म्हणून बहिणीने राग धरून ठेवला तर जमणार आहे का? बरं, मी नाही करत रवीशी लग्न, चालेल, पण माझ्यामुळे तुम्ही बहीण भावाचं नातं नका तोडू. आणि ती पण तुमचीच बहीण आहे ना हो, याचा तरी विचार करा. नाही पोरी, तू कर रवीशी लग्न. मला बी एकच भाऊ आहे, त्याच्यावर मी जर अशी रुसून बसले तर मला भाऊ पण नाही राहायचा. आज न उद्याचं लग्न होईलच, पण मला भाऊ नाही राहणार. मामा, चुकलं बरं का माझं. रागाच्या भरात मी तुमच्या भाऊ बहिणीच्या नात्याचा कधी विचार केलाच नाही. पण आमच्यामुळे ना तुमच्यात वाद नको. आणि खरंच काही चुकलं असेल तर माफी मागतो मामा. सुहास, अरे जेव्हा तू जन्मला होता ना, तुझ्या वडिलांपेक्षा जास्त आनंद मला झालता. आठवडाभर अख्ख्या गावाला सांगत होतो मी, मला भाचा झालाय, मला भाचा झालाय. अरे तुझ्या वडिलांच्या आधी मी पेढं वाटलं, आणि तूच असं बोलायला लागलं. काय वाटत असेल रे मला? खरंच चुकलं ना मामा माझं. बरं चालतंय, चल येतो मी. अरे निघालच, आले तसं जेवून जा. चल चल मामा. बरं चला, घेऊ जेवून. त्या रवी सोबत मैत्री ठेवू नको, आणि ठेवायची असेल ना तर माझ्यासोबतचं नातं तोडलं तरी जमल. कारण जेव्हा नात्यात तिसरा व्यक्ती येतो तेव्हा ते नातं संपवण्याचा प्रयत्न केला जातो. अरे पण तू उगाच कशाला गैरसमज करून घेतोयस? आणि नातं हे विश्वासावर टिकत असतं. मी कुठल्या तरी मुलाशी मैत्री केली म्हणजे आपल्या नात्यातलं प्रेम कमी होईल असं नाहीये ना. मला असं वाटतंय माझ्यापेक्षा तुला तुझा मित्र महत्वाचा वाटतोय. असं काहीच नाहीये. मला आयुष्यभरासाठी तूच हवायस. अरे पण माझा तो मित्र तू माझ्या आयुष्यात येण्या आधीपासूनच आहे, आणि तो एकच तर मित्र आहे माझा. मी कुठल्या मुलीसोबत मैत्री केली तर चालेल का तुला? तुझ्यामुळं मी माझ्या सगळ्या मैत्रिणीसोबत बोलणं बंद केलंय. तुला कशाला पाहिजे मित्र? नाही समजून घेणार ना तू? काहीतरीच गैरसमज करून आपल्या नात्यात प्रॉब्लेम क्रिएट करतोय तू. हे बघ, मला एवढंच म्हणायचं आहे, तू त्याच्यासोबत बोलू नको, आणि जर बोलायचं असेल ना माझ्यासोबत बोलू नको. अरे सुहास, तो चांगला मित्र आहे माझा, का असं वागतोयस तू? हा, तुला समजत नाही वाटतं. एक काम कर, मी जातो, तू त्याच्यासोबतच राहा. अरे सुहास. अगं त्याला नसेल आवडत तर नको ना मैत्री ठेवायला आपण. मला काहीच हरकत नाही, आणि मला राग पण नाही येणार. अरे तू का असं बोलतोय? आयुष्यातला एकच तर मित्र आहेस तू माझा, आणि मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा संकटात होते तेव्हा तेव्हा तूच धावून आलायस. आणि आता त्याला आवडत नाही म्हणून आपण बोलायचं नाही का? अगं स्नेहा, संसार तुला त्याच्यासोबत करायचा आहे, माझ्यासोबत नाही. आणि त्याला जे आवडतं तसंच तू करावं. अरे मग त्याच्या मनाचा विचार करण्यापेक्षा त्यांनी माझ्या मनाचा विचार केला पाहिजे ना की असं संशय घेऊन भांडत बसलं पाहिजे. स्नेहा, मुलांचं कसं असतं माहिती का, आयुष्यभर आपली प्रेस आहे, आपल्यासोबत नाही बोलली ना तरी त्यांना चालतं, पण तीच जर दुसऱ्यासोबत जर कोणासोबत बोलली ना ते त्यांना नाही चालत. आणि याला संशय नाही ग, याला प्रेम म्हणतात. म्हणजे तो हे सगळं प्रेमापोटी बोलतोय असं म्हणायचंय तुला? कदाचित तसंही असू शकतं. जाऊ दे, चल, मला तुला त्याच्याकडे घेऊन जायचंय. कशाला? चल ना, तू चल फक्त. चल. तुला सांगितलं होतं ना मी याच्यासोबत बोलू नको म्हणून, तू तर त्याच्यासोबत फिरती. अरे ज्या मित्राने मला तुझ्या प्रेमाची किंमत समजावून सांगितली ना, त्या मित्राला तुला भेटवायला घेऊन येत होते. म्हणजे तू मला म्हणालास ना तू तुझ्या मित्राला बोलायचं नाही, भेटायचं नाही, पण त्यांनीच मला समजावून सांगितलं की तू माझ्या एवढं प्रेम करत असशील म्हणून तुला काळजी वाटत असेल, आणि म्हणून तू मला असं बोललं असशील. अगं काळजी वाटत होती म्हणून तुला बोललो ना मी. आणि तुझा हा मित्र मला बाकीच्या मुलासारखा नाही वाटत.
कारण मी एक मुलगा आहे आणि मुलं कशी असतात मला माहिती आहे. काळजी नको करू आणि प्रेमाने राहा. लवकरात लवकर लग्न करा आणि तुम्हाला जर काही गरज पडली ना मला सांगा. आणि हा, मला लग्नाला नक्की बोलवा. स्नेहा, आजपासून आपण जास्त कॉन्टॅक्टमध्ये नको राहायला, कारण जास्तीत जास्त वेळ ना तू सुहासला द्यावा. अरे तू जर तुझ्या मैत्रिणीला सोडलं तर जीव घेईन माझं. ती एवढी भारी मैत्री तुमची, अशीच राहू द्या. आणि रवी, तुझी मैत्री फक्त तिला नाही तर मला पण पाहिजे. तुमच्यासाठी मी 24 तास हजर आहे. आणि आजपासून स्नेहा, तू माझी फक्त मैत्रीण नाही, बहीण पण आहेस. खरंच मुलांना जर एवढं प्रामाणिक असेल ना तर कोणत्याच नात्यात संशय निर्माण नाही होणार. चला. चला. माझ्या आई बाबापेक्षा जास्त जीव लावतोस तू मला. माझे आई बाबा माझ्यासाठी काहीच करत नाही, म्हणून तर त्यांच्यापेक्षा जास्त तुझ्यात जीव अडकतो माझा. काळजी नको करू. तुझ्या आईबापाने एखादी गोष्ट दिली नाही ना तर मी देत जाईल. मी तुझ्या आयुष्यात म्हटल्यावर तुला काहीच काळजी करायची गरज नाही. खरंच मी स्वतःला खूप नशिबान समजते. तू माझ्या आयुष्यात आलास. माझे आई बाबा मला कुठेच फिरायला घेऊन जात नाही, पण तू प्रत्येक आठवड्याला मला फिरायला घेऊन जातोस. अगं त्यात काय एवढं, लोक लग्न झाल्यावर फिरायला जातात आणि आपण लग्नाआधी जातोय. आणि फिरायला गेल्यानंतर आपल्याला भारी वाटतं म्हणून जातो ना आपण. तुला सांगू, माझ्या आईबाबांकडून माझ्या कुठल्याच इच्छा पूर्ण होत नाही, पण तू माझ्या मनातल्या नसलेल्या गोष्टी सुद्धा पूर्ण करतोस. तुझ्यासोबत लग्न झालं ना की मी खूप सुखी होईल. काळजी नको करू. मी तुला राणीसारखं ठेवीन. आणि तुझ्या आईबाबांनी जे जे स्वप्न पूर्ण केले नाही ना तुझे, ते सगळे स्वप्न मी पूर्ण करेन. विश्वास आहे रे माझा तुझ्यावर, म्हणून तर म्हणत असते आईबाबांपेक्षा जास्त जीव आहे माझा तुझ्यावर. आणि तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मला आईबाबांचं महत्त्व जास्त वाटतच नाही. असं काही नाही. माझं प्रेम आहे तुझ्यावर. फक्त माझी साथ नको सोडू. नाहीतर लग्नाची वेळी मुली आईबाबाचा जास्त विचार करतात आणि मग मुलं बरबाद होतात. मी तर जीवच. ग बस, असं काही बोलू नको. आणि मी तुला सांगून ठेवते, माझ्या आईबाबांनी नाही म्हटलं ना तर मी पळून येईन, पण तुझ्याशीच लग्न करणार. मग कधी करायचं लग्न? तू म्हणशील तर आत्ता करू. आता इथं? तुला चालेल? मला कुठेही चालेल, फक्त लग्न झालं पाहिजे, आणि ते तुझ्याशी. अगं लय भारी स्थळ आले. मुलगा नोकरीला आहे, सुखात राहशील. अहो पण तुम्हाला कोणी म्हटलं मला लग्न करायचंय म्हणून? मला आत्ताच लग्न नाही करायचंय, आणि माझं लग्न कधी करायचंय हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? हो नाही म्हणजे आम्ही काय आईबाप नाही का तुझे? का तू आता आमची आई झाली? काय बोलते तू? आणि लग्न ठरवण्याचा अधिकार कोणी दिला म्हणजे? आम्ही कोणीच नाही का तुझे? आणि लग्न तुला आत्ता नाही करायचंय, मग करायचंय कवा? अहो पण माझे पण काहीतरी प्लॅनिंग आहेत ना, मला पण काही अधिकार आहे की नाही? लग्न जमवायच्या वेळी मुलीचा कधीच विचार केला जात नाही, तिच्या मनाचा कधी विचार केला जात नाही. अगं पण आम्ही तुला सांगतच आहोत ना, आम्ही काही लग्न जमवून नाही आलो आणि मग तुला सांगितलं. नवऱ्याला चांगली नोकरी आहे, चांगला पगार पाणी आहे, पाहायला येणार आहेत. अगं पण नोकरीवाल्या मुलाचा खर्च आणि त्याचा हुंडा झेपणार आहे का तुम्हाला? माझ्या साध्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तुमच्याकडून, आणि चाललात तुम्ही नोकरीवाला मुलगा बघायला. काय अपेक्षा पूर्ण नाही केलं ग? आयुष्यभर कष्ट कोणासाठी केलेत? कोणासाठी मरमर मरतोय? एकुलती एक पोरगी येतो आमची, तुझ्यासाठीच करतोय ना? का हे मी आल्यावर सगळं बांधून वर नेणार आहे आम्ही? काय बोलती तू? कशाचं काय केलंय? अपेक्षा म्हणे कुठले लाड पुरवलेत सांगा बरं? कधी मला फिरायला घेऊन गेलात का? कधी दर आठवड्याला मला कपडे घेऊन दिलेत का? आणि लागले सांगायला काय केलं आणि काय नाही ते. चांगलीच हुशार झाली की ग तू? म्हणून कुठं फिरायला नेलं नाही. अगं कधी आम्हीच फिरायला नाही गेलो तर तुला काय नेणार? फिरायला नाही गेलो, कुठली हाऊसमौज केली नाही,
का? तर तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी पैसा साचून ठेवायचा म्हणून. पण तू तर काही शिकली नाही. आणि कपड्याचं मला सांगते होय तू? अगं 3 वर्ष झालं बनियन बदललं नाही माझं मी, का नवीन घेतलं नाही. अख्खी बनियनची जाळी झाली माझ्या. पण तरी का घेतलं नाही? तर तुझ्या लग्नासाठी पैसा साठवायचा आहे म्हणून. मला कधी साडी घेतली नाही. साडी घ्या म्हटले की म्हणायचे आपली पोरगी मोठी झाली ना की तिचं लग्न तिच्या मर्जीने करू, अगदी थाटामाटात. पोरगी मोठी होण्याच्या आधीच तिच्या लग्नासाठी पैसे साठवताना आईनी आणि बापानी स्वतःची किती स्वप्न मारली असतील हे तुला नाही कळायचं. जाऊ दे पोरी, चुकलं आमचं. अहो माझं चुकलं. मलाच नव्हतं बोलायला पाहिजे तुम्हाला असं. बरं येते मी. अहो पोरीच्या मागं जावा, तिला राग आला का बघा. अगं काय झालं? एवढ्या अर्जंट का बोलवलं मला? तुझ्यापेक्षा माझे आईबाप माझ्यासाठी सर्व काही आहे हे सांगायचं होतं मला. त्यासाठी मी तुला इथे बोलवून घेतलं. आता तू मला विसरून जा. मला तुला भेटायला जमणार नाही. कारण आज एक गोष्ट माझ्या लक्षात आली. अरे मुलीचा जन्म होतो तेव्हापासून, त्या क्षणापासून आईबाप तिच्या आयुष्याची तयारी करत असतात. त्यांच्यापेक्षा मोठं कुणीच नाहीये माझ्यासाठी. तू काळजी घे. येते मी. सुहास, काय मग कधी लागणार आहे तुला नोकरी? लागेल लवकर, प्रयत्न करतोय. आईचं सोनं गहाण ठेवून नोकरीला लागायचंय का तुला? काय फायदा अशी नोकरीचा? का? काय झालं? शिक्षणाला पैसा जवळ नसल्यावर काय करणार? पैसा जवळ नाही म्हणून शिक्षण नाही थांबवलं मी. परिस्थितीवर मात कशी करायची ते पाहिलं मी. आणि मला शिकायचंय, गावात नाही बसायचं. विचार चांगले आहेत बरं का तुझे, पण नाही आवडलं आईचं सोनं गहाण ठेवलेलं. तुला काय करायचं? पण तुझ्या आईचं नाही ठेवलं ना मी. काय जाणारे लोक असतात, स्वतःला तर काय करता नाही आलं पण दुसऱ्याचं पण देखवत नाही. मी कशाला जळू तुझ्यावर? जे नाही आवडलं तेच सांगितलं तुला. आणि तुला आता नोकरी लागेल याची काय गॅरंटी रे? अभ्यास कर, नाही आता आईचं सोनं पण जायचं आणि नोकरी पण जायची. मग बसा तुम्ही गावभर बोंबलत फिरत. तुझं तू बघ ना, मी माझं बघतो. लग्न कर. गावातल्या लोकांना नाव ठेवण्यातच तुझा दिवस चाललेत. तुम्हालाच सांग, स्वतः काही नको करू. आता फक्त सोनं गहाण ठेवलंय. काही दिवसांनी जमीन गहाण नको ठेवू म्हणजे झालं. तुला काय करायचं मला हेच समजत नाही राव. मला काही नाही करायचं. जा तू कर अभ्यास. उगाच डोकं खाल्लं होतो माझं. तुमच्यासारखी नाव ठेवणारी लोक आहे ना, या गावात जन्मालाच नाही यायला पाहिजे. तुमच्यामुळं प्रयत्न करणाऱ्या पोरांचा आत्मविश्वास कमी होतो. स्वतः तर काही करत नसतात, पण जे करतं ना त्यांना फक्त नाव ठेवत असतात. निघ. मला निघ म्हटलं आणि स्वतःच निघाला. जाऊ दे. अहो मी आज त्याला मुद्दामून हिनवलं, कारण त्याला राग आला पाहिजे. आणि त्याला का राग आला पाहिजे हे माहिती आहे तुम्हाला? का? अहो त्याला वाईट वाटलं पाहिजे की आपण आईचं सोनं गहाण ठेवतोय म्हणून गावातली लोक नावं ठेवायला लागली. म्हणजे तो अजून जिद्दीने अभ्यास करेल आणि नोकरीला लागेल. पोरी, तुझ्यामुळेच तो शिकतोय. पण ते गहाण ठेवलेलं सोनं माझं नाही तर तुझं आहे हे जर त्याला कळलं तर काय होईल? काय नाही होणार. आणि त्याला कसं समजणार बरं? आत्तापर्यंत नाही समजलं. तुम्ही काळजी करू नका. तो शिकतोय ना, शिकू द्या. किती करशील ग प्रेमासाठी? सासूबाई, मी काय फक्त माझ्या प्रेमासाठी करते का? अहो तुम्हाला पण त्याचा अभिमान वाटावा याच्यासाठी करते मी. तू त्याला सांगत का नाही की तुझं प्रेम आहे त्याच्यावर? कशाला लपवून ठेवतेस? सांगेल की. त्याला एकदा नोकरीला लागू द्या, मग मी सगळं सांगेल. फक्त तुमचा मुलगा नोकरीला लागल्यावर माझ्यासोबत हुंड्याच्या रूपात त्याच्या नोकरीचा सौदा करू नका, म्हणजे झालं. मी काही वेडी का ग? अगं तर नोकरीला लागेल तर तुझ्याचमुळे. तू तुझ्या प्रेमाबद्दल मला सांगितलंस.
तो शिकावा म्हणून माझ्याबरोबर बळजुबरी केलीस. पैसे नव्हते तर तुझं सोनं गहाण ठेवलंस. अजून काय लागतं ग प्रेमासाठी? चालते, चला येते मी. आणि काही गरज पडली तर मला सांगा, आणि त्याला त्याची काळजी घ्यायला पण सांगा. हो सांगते. येते. हो. अरे पोरा, काम काय करत बसलाय? अरे काम करायला मी आहे ना खंबीर. अगं तेवढाच तुला हातभार. अरे तू फक्त अभ्यास करायचा, नोकरीला लागायचं. अगं लागाल ना नोकरीला. आता कुठं पेपर झालाय, अजून रिझल्ट पण नाही आला. मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे, तुला आज मला सांगायची आहे. काय ग, सांग ना. खरं तर मी माझं सोनं गहाण ठेवलंच नाही. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका पोरीनं ते सोनं गहाण ठेवलं आणि पैसे मला दिले आणि मला सांगितलं की तुला सांगायचं की मी माझं सोनं गहाण ठेवलं. तू जे काही पुण्याला जाऊन शिकलास ना ते सगळं तिच्यामुळे, आणि आता तू जे जे काय करतोयस ना ते सगळं तिच्यामुळेच करतोय. कोण आहे ती जिचं माझ्यावर एवढं प्रेम आहे? खरं तर तिने मला सांगितलं होतं की तुला जेव्हा नोकरी लागेल ना तेव्हा तुला सांगायचं. पण मी म्हटलं नोकरीला लागल्यानंतर तुझं मन बदललं तर. आज सकाळी जिनं तुला हिणवलं ना त्या मुलीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिनं तुला सकाळी मुद्दामूनच हिणवलं. स्नेहाचं माझ्यावर एवढं प्रेम आहे? आहे खरंच मी लय नशिबाने. म्हणजे माझ्या भविष्यासाठी तिनं स्वतःचं सोनं गहाण ठेवलं. मला तिला भेटलंच पाहिजे. पोरीला पळवून न्यायला पैसे मागायला लाज नाही वाटत बाई तुला? अरे तू पोरीला पळवून नेल्यानंतर तिच्या घरचे मला मारून टाकतील, कळत कसं नाही तुला? कोण नाही मारित तुला. एकदा आम्ही पळून गेलो ना कोर्टात लग्न करू, मग पोलीस सुद्धा सपोर्ट करतील. आणि तुला का पैसे मागतोय मी? किती दिवस झाले बरं तुला पोरगी बघ म्हणतोय, देतं कोणी पोरगी? पोरगी मिळत नाही म्हणून कोणती पण पोरगी पळून घेऊन जाशील? मग काय करू? तिच्या घरी विचारलं तर ते पण नाही म्हणतात लग्नाला. मी जर पोरगी पळून घेऊन गेलो ना तरच माझं लग्न होईल, नाहीतर नाही होणार. आणि किती दिवस राहू बरं असं? सांग ना तू. मला काय सांगू नको, मला पैसे दे पळून जायला. अरे बाबा तू गेल्यानंतर लोक माझे काय हाल करतील कळत कसं नाही तुला? आणि पळून न्यायला माझ्याकडे पैसे मागतोत? माझ्याकडे नाही पैसे, जा तुला काय करायचे ते कर. तुला ना माझी काळजीच नाहीये. तुला तरी कुठं काळजी आहे माझी? तुला वाटतच नाही माझं लग्न व्हावं म्हणून. माझ्याकडे जर असते ना पैसे तुला मागितले पण नसते. अरे नको असे कुटाने करू. सगळ्या गावात तुझ्या बापाची इज्जत आहे. लोक म्हणतील बाप गेला आणि पोरानं पोरगी पळवून नेली. लोकांना म्हणू दे काय म्हणायचं ते. तुला जर वाटत असेल ना आपल्या घरात सून यावी तर मला पैसे दे. मला वाटतं माझ्या घरात सून यावी, पण अशी पळवून आणलेली नको. आणि तुला सांगून ठेवते, हे असले धंदे बंद कर, समजलं ना? नाहीतर हातानं तुझं आणि माझं जगणं अवघड करशील. काय जगणं अवघड नाही होणार. अजून 2 वर्ष थांबलो ना कोणी मला पोरगी नाही देणार. मला पैसे दे तू. एक काम कर, मला विक, पैसे घे आणि ने पोरगी पळवून. तुला नाही द्यायचे पैसे? नको देऊ, जातो मी. सुहास अरे थांब. हे बघ, तुझ्याकडे जर पैसे नसतील ना तर मी नाही येणार तुझ्यासोबत पळून. कारण आपल्याला तिकडे गेल्यावर खर्च लागणार आहे, आणि लोकांना काय आपण दात पाडून देणार आहे का आपले? अगं मी करतो ना पैशाचा जुगाड, पण पळून येणार नाही असं म्हणू नको. अगं तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. अरे वेड्या, आज जर आपण पळून गेलो नाही ना तर उद्या माझं लग्न ठरणार आहे. मग आपलं लग्न कसंच नाही होऊ शकत. हे बघ तू टेन्शन नको घेऊ. अगं 100% आपलं लग्न होणार आहे. कसं काय बरं? आजच पळून जायला तुझ्या आईने आपल्याला पैसे नाही दिले आणि उद्या ती आपल्याला घरात घेईल का मग? अगं एकटीचे घरात काय करेल बरं ती? तिला घरात घ्यावंच लागणार आहे. आणि तू या सगळ्या गोष्टीची ना अजिबात चिंता करू नको. मी करतो पैशाचं, पण तू साथ सोडून नको जाऊ, एवढंच सांगायचंय तुला. बरं सांग तुझं काय होतंय ते, मी तयार आहे तुझ्यासोबत यायला. हो लाग तयारीला. चालतंय. अहो माझ्या सुहासला कुठं पाहिलं का तुम्ही? नाही का? का हो, काय झालंय? अहो त्याचं लग्न ठरत नाही म्हणून एका पोरीला पटवली आणि पळून घेऊन जाणार आहे बघा. पोरग खूप समजवलं पण ऐकतच नाहीये.
हाय ना, या आजकालच्या पोरांचं ना असंच झालंय बघा. पण सुहास असं करून वाटलं नव्हतं मला. लय ताण आलाय बघा. पोरग काय करेल काय नाही कळतच नाही. मला तर ना जीव द्यावासा वाटतोय. पळून जाण्यासाठी पैसे मागत होता, मी नाही दिले. अहो तुम्ही नाही दिले म्हणून काय झालं, कोणाकडनं तरी कर्ज म्हणून घेईन. या आजकालच्या पोरांचा काय बी भरोसा नाही राहिला बघा. या बघा तुमचं पोरग. अय सुहास इकडे. काय करते न त्याचा नियम नाही. काय म्हणता? काय रे सुहास, तुझी आई म्हणती ते खरं आहे का? पोरगी घेऊन पळून चालला का तू? ह्या आईला पण काही कळत नाही. आता जाणारे पोरगी घेऊन पळून म्हटल्यावर अख्ख्या गावाला सांगते का ओरडून? अरे पण तुला लाज वाटत नाही का? तुझी आई कावा मरण याचा नियम नाही, आणि तू पोरगी घेऊन पळून जाणार. आणि समजा तू पोरगी घेऊन पळून गेला आणि त्या पोरीच्या घरच्यांनी तुला तिकडच मारून टाकला, या आईनं कसं करायचं? कोणाच्या तोंडाकडे बघून जागायचं? मग काय करू? 2 वर्ष झालेत पोरगी बघतोय लग्नासाठी, पण पोरगी मिळत नाही. एक पोरगी मिळाली पण तिच्या घरचे लग्न लावून नाही देणार, म्हणून चाललोय पोरगी घेऊन पळून. अरे पळून जाऊन लग्न करणं एवढं सोपं नसतंय बाळा. अरे ज्या पोरी बरोबर तू पळून चाललाय ना, तीच राणी उद्या कोर्टाच्या चौकटीत बदलत असती बघ. आणि एकदा का तिनं तुझी साथ सोडली ना, का मग तू आयुष्यभर बिन लग्नाचा राहशील. हा. नको रे बाळा पळून जाऊ. तुझ्याशिवाय कोण नाही माझं. तू गेला, तुला काय झालं तरी आईचं ना मेलेलं तोंड पाशील. अरे तू जगातला पहिला पोरगा असेल जो स्वतःच्या आईला सुद्धा मारायला घाबरत नाही. तुला लग्नच करायचंय ना, मी तुझं लग्न लावून देतो, पण हे पळून जायचं थांबव. या आईसाठी तिच्या तोंडाकडे बघून थांबव. आई, चुकलं माझं. मी तुझ्याबद्दल कधी विचारच केला नाही का मी गेल्यावर तुझं कसं होईल. हे बघ सुहास, या जगात तुला पळून जाण्यासाठी अनेक भेटते, पण एकदा का आई निघून गेली ना, या अख्ख्या जगात तुला परत आई भेटायची नाही. आई, खरंच चुकलं माझं, मला माफ कर. आता नाही जाणार पळून मी. जा सखूबाई, त्याची चूक समजली त्याला आता. तुमच्यामुळे आज माझं पोरग सुधारलं बघा.